Hello friends, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to learn 4.1 what is success, and this poem is from your book My English Course Book Standard 9. So, before we start this poem, let's see the chit chat first. Here are some questions for chit chat. नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण व्हॉट इज सक्सेस ही कविता बघतोय. आणि सक्सेस म्हणजे यश. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं, यश मिळवायचं. पण मग यश म्हणजे काय? यशाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असू शकतात. काहींना वाटतं यशस्वी होणं म्हणजे खूप पैसा, काहींना वाटतं यशस्वी म्हणजे खूप चांगलं आरोग्य, काहींना वाटतं यशस्वी म्हणजे मान सन्मान, लोकांनी आदर देणं, असं अनेक प्रकारे आपण यशाच्या परिभाषा करू शकतो. तर आता आपण पहिल्या वॉर्मिंग अप बघूया, आपण तयारी करूया जरा यशाच्याबद्दल की व्हॉट इज सक्सेस काय आहे. त्यासाठी आपण चिटचॅटचं क्वेश्चन बघूयात. पण हे सगळं बघण्या अगोदर जर सपनाज होमस्कूलिंगला नवीन असाल तर लगेच तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, म्हणजे मी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ असेच पाठवत जाईन तुमच्या मोबाईलवरती. सो चिटचॅट म्हणजे काय? गप्पा मारायच्यात. आपण आता फक्त गप्पा मारतोय आणि बोलतोय काय करायचं आहे. डू यू हॅव अ हॉबी? आहे कुठली आवड आहे तुम्हाला कुठल्या गोष्टी करण्याची? उत्तर असेल येस, तर येस आय हॅव अ हॉबी. मी याचे उत्तरं लिहून दिलेली आहेत, फक्त आपण एकदा डिस्कस करूयात हे. डू यू प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट? तुम्ही कोणतं वाद्य वाजवता का? व्हॉट इज द लेटेस्ट थिंग दॅट यू लर्न टू डू? आत्ता कोणती अशी नवीन गोष्ट तुम्ही करायला शिकलात? अँड हॅव यू एव्हर थॉट समवन एल्स टू डू समथिंग? तुम्हाला असं वाटतंय का कोणीतरी काहीतरी करावं? आणि वाटत असेल तर उत्तर तुम्ही द्या त्याचं. उत्तर बघा. येस आय हॅव अ हॉबी. डू यू हॅव अ हॉबी? येस आय हॅव अ हॉबी. कारण आपल्याला फक्त येस नो टाईप क्वेश्चन आहे. इथे आपल्याला का नाही विचारले, वाय यू हॅव अ हॉबी नाही विचारले. सो वी जस्ट नीड टू राईट द आन्सर इन वन सेंटेन्स. येस आय हॅव अ हॉबी. डू यू प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट? येस आय डू प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आणि तुम्ही नसेल का वाजवत? नो आय डोंट प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. दोन्ही ह्यांनी तुम्हाला मी उत्तर लिहून दिले की वाजवतो तर वाजवतो, नाही वाजवतो नाही वाजवत. What is the latest thing that you learn to do? I learn to cook, I learn to dance, I learn to draw. आत्ताच मी काय करायला शिकली आहे? मी कुक करायला शिकली, मी डान्स करायला शिकली, मी ड्रॉ करायला शिकली. अशा प्रकारची उत्तरं तुम्ही, अनेक प्रकारचे उत्तरं तुम्ही इथे लिहू शकता. हॅव यू एव्हर थॉट समवन एल्स टू डू समथिंग? येस आय थॉट समवन एल्स टू डू समथिंग. मला वाटतं कुणी ना कुणी काहीतरी करत राहावं. Prepare a speech to deliver in an inter-school competition on how to achieve success in life. What the help of the following web chat? With the help of this following web chat. हा वेब चॅट आहे आणि याच्या मदतीनं आपल्याला एक स्पीच द्यायचं आहे. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. आता या वेबच्या शब्दांचा अर्थ समजून घ्या आणि मग आपण स्पीच लिहूयात. डिवोशन. डिवोशन म्हणजे काय? समर्पण करणं. जसं देवाप्रती डिवोशन असतं, अभ्यासाप्रती डिवोशन असतं, आईवडिलांप्रती डिवोशन असतं, आईचं मुलांप्रती डिवोशन असतं. डिटर्मिनेशन, दृढ निश्चय म्हणजे एकदम ठरवायचं तेच करणार. डेडिकेशन, अर्पण. आपण एखाद्याला पुस्तक अर्पण करतो, गोष्टी अर्पण करतो, अर्पण. कॉन्फिडन्स म्हणजे तुमचा आत्मविश्वास. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, आणि कॉन्फिडन्स म्हणजे आपला असणारा विश्वास. प्रॅक्टिस म्हणजे सराव. लर्निंग फ्रॉम आवर ओन मिस्टेक, आपल्याच चुकांमधनं शिकणे. सॅक्रिफाईस म्हणजे बलिदान. पेशन्स म्हणजे संयम. टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेचं नियोजन. पॅशन म्हणजे एखाद्या गोष्टीची असणारी आवड. सेटिंग अचिवेबल गोल, आपल्याला मिळवता येतील असेच गोल सेट करणं. प्लॅनिंग, नियोजन. हार्डवर्क, परसिवन्स. त्या हार्डवर्क म्हणजे काय? चिकाटी याने आहे. एक्झाम्पल ऑफ सक्सेसफुल पीपल, मोटिवेशन. त्यांच्याकडनं कोणी उदाहरणं एक सक्सेसफुल लोकांची. पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे, पॉझिटिव्ह थिंकिंगचा अर्थ काय? की आपण होकारार्थी विचार आपल्या मनात ठेवणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. तर आपण याच्यावर स्पीच लिहूया. त्या स्पीचची सुरुवात आपण कुठल्याही मुद्दे घेऊन सुरुवातीनं करू शकतो, फक्त हे सगळे मुद्दे आपल्याला त्या स्पीचमध्ये यायला हवेत. इथे आपण सुरुवात केली आहे, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. आता समजा कोणी जज असतील किंवा कोणी वेगळे पाहुणे असेल तर ऑनरेबल गेस्ट म्हणून पण करू शकता. पण स्कूल कॉम्पिटिशन आहे, टीचर्स आहेत, माय डिअर फ्रेंड्स आहे, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय फ्रेंड्स. टुडे आय एम गोइंग टू गिव्ह अ स्पीच ऑन हाऊ टू अचीव सक्सेस इन लाईफ. अशा प्रकारे सुरुवात करायची. एव्हरी पर्सन वॉन्ट्स अ सक्सेस इन लाईफ. वी ऑल रन बिहाइंड अ सक्सेस. प्रत्येक माणसाला आयुष्यामध्ये यश हवं असतं आणि आपण सगळे यशाच्या मागे पळत असतो.
नाईस स्टेटमेंट ऑन सक्सेस. एक छान स्टेटमेंट आहे सक्सेसवर. सक्सेस डझंट कम फ्रॉम व्हॉट यू डू ओकेजनली. म्हणजे यश काही आपण सहज कुठल्या तरी गोष्टी करतो म्हणून नाही मिळत. इट कम्स फ्रॉम व्हॉट यू डू कन्सिस्टंटली. ते येतं की आपण सातत्याने कुठल्या गोष्टी करतो त्याने. फॉर बिकम अ सक्सेसफुल पर्सन वी नीड टू थिंक पॉझिटिव्हली. आपल्याला पॉझिटिव्हली विचार करणं फार गरजेचं आहे. We have so many examples of successful people. Before their success, some of the world's most successful people experienced epic failure. म्हणजे आपण अनेक लोक बघितलेले आहे, यशस्वी लोक बघितलेले आहेत, जे की आयुष्यामध्ये यशस्वी होत आहेत, पण त्यांच्या यशस्वी होण्याअगोदर त्यांनी आयुष्यात बऱ्यापैकी अपयशाला ते सामोरे गेलेले असतात. सम ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट सक्सेसफुल पीपल एक्सपिरियन्स एपिक फेल्युअर. एपिक फेल्युअर म्हणजे मोठं अपयश. फॉर एक्झाम्पल रतन टाटा इन्स्पायर अस अलॉट. रतन टाटा आपल्याला खूप इन्स्पायर करतात. अशा प्रकारचे अनेक लोक आहेत आपल्या भारतामध्ये जे आपल्याला खूप मोटिवेट करतात. हार्डवर्क इज द की ऑफ सक्सेस. परिश्रम चिकाटी हे काय यशाचा चावी आहे. फॉर हार्डवर्क वी नीड टू डू लॉट्स ऑफ प्लॅनिंग. आणि जर हार्डवर्क करायचं तर प्लॅनिंग फार महत्त्वाचं आहे. इन आर प्लॅनिंग सेट अचिवेबल गोल्स. आणि जेव्हा आपण प्लॅनिंग करतो तेव्हा आपण अचिवेबल गोल्स म्हणजे आपले छोटे छोटे गोल्स सेट करायचे की जे आपल्याला करता येतील. अचिवेबल वर्ड इज इम्पॉर्टंट सेट अ स्मॉल गोल. कारण लोक गोल तयार करतात पण ती जे यशस्वी नाही झाले तर मग ते सोडून देतात. तर त्याच्याऐवजी आपण जे प्राप्त करू शकतो असेच गोल ठेवायचे. आफ्टर कम्प्लिटिंग अ स्मॉल गोल सेट अनादर गोल. एक गोल कम्प्लीट करून मग दुसरा ठेवा. हॅव पॅशन अँड टाईम मॅनेजमेंट टू अचीव सक्सेस. आपल्याला एक तर आवड पाहिजे आणि वेळेचं नियोजन पाहिजे तरच आपण यश मिळवू शकतो. मेनी टाइम्स वी डू लॉट्स ऑफ मिस्टेक्स बट वी हॅव टू लर्न फ्रॉम आवर मिस्टेक्स. आपण बऱ्याचदा अनेक चुका करतो पण आपल्याला आपल्या चुकांमधनं शिकलं पाहिजे. हॅविंग पेशन्स वी कॅन डू समथिंग बेटर. जर आपण संयम ठेवला तर आपण अधिक चांगलं काहीतरी करू शकतो. आवर कॉन्फिडन्स गिव्ज अ स्पिरिट टू डू लॉट्स ऑफ प्रॅक्टिस टू अचीव आवर सक्सेस. म्हणजे आपण आपला आत्मविश्वास ठेवला तर आपण अनेक प्रकारे सराव करून आपण काय करू शकतो यश प्राप्त करू शकतो. विदाऊट सॅक्रिफाईस वी कॅनॉट वॉक ऑन द रोड ऑफ सक्सेस. आपण जर बलिदानच नाही करणार तर आपल्याला यश मिळणारच नाही आहे. पार्टी आहे आणि परीक्षा आहे उद्या त्याचं पार्टी सोडायची का पेपर सोडायचं हे ठरवलं पाहिजे. यश मिळवायचं तर पार्टी सोडली पाहिजे. सो सॅक्रिफाईस इम्पॉर्टंट आहे. फायनली डिवोशन म्हणजे समर्पण, डिटर्मिनेशन दृढनिश्चय अँड डेडिकेशन अर्पण इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अचीव सक्सेस इन लाईफ. अँड थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी केअरफुली. अशा प्रकारे आपण शेवट केला आहे. शॉर्टमध्ये हा असे स्पीच तयार केलं आहे. सो लिहून घ्या तुम्ही हे स्पीच आणि नक्की तुमच्या टीचरसोबत एकदा कन्सल्ट करा. सेकंड, व्हॉट माइट सक्सेस मीन टू द फॉलोइंग पीपल. थिंक अबाउट इट अँड राईट. म्हणजे ही जी लोकं आहेत त्यांच्यासाठी यश म्हणजे नेमकं काय. अ स्टुडंट, a businessman, a doctor, sportsman, politician, a person who has applied for a job, a teacher, a parent. A student, अंडरस्टँड ऑल द कन्सेप्ट अँड लर्न डिफरंट स्किल्स. म्हणजे सगळ्या संकल्पना समजणं आणि वेगळे स्किल्स येणं हे कदाचित यश असेल. काही म्हणतील की गेटिंग अ गुड मार्क्स हे यश असेल. जो डिफरंट आहे हे सगळं प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. अ बिझनेसमन, लॉट्स ऑफ रिस्पेक्ट अँड हार्डवर्क फ्रॉम एम्प्लॉई. जर लोकांनी त्याच्या एम्प्लॉईंनी रिस्पेक्ट दिला आणि हार्डवर्क केलं त्याला पैसे मिळणारच, यश मिळणारच आहे. पण या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. अ डॉक्टर, सेव्ह लाईफ ऑफ पीपल फ्रॉम डिसिजेस. रोगांपासून बचाव करणे पेशंटचा. स्पोर्ट्समन, फील प्राऊड टू अवर नेशन. आपल्या देशाला अभिमान वाटेल असं खेळ करणे. पोलीसमन, वर्किंग फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी. लोकांसाठी समाजासाठी काहीतरी करणे. पॉलिटिशियनचं, अ पर्सन हू हॅज अप्लाइड फॉर अ जॉब. आता याला जॉब मिळण्यासाठी अप्लाइड केलं काय करायला. गेटिंग अ जॉब विथ अ हेल्दी ॲटमॉस्फिअर. म्हणजे एक चांगल्या वातावरणात जॉब मिळणे छान. नाही तर काही पैसे तर कसे पण मिळतात मग कुठल्या पण घाणेरड्या वातावरणात काम आपण नाही करू शकत आहे. पण हेल्दी ॲटमॉस्फिअर खूप गरजेचं आहे. अ टीचर, एज्युकेट स्टुडंट अँड हेल्प देम टू अचीव देअर गोल्स. विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्यांचे गोल प्राप्त करून देण्यास मदत करणं हे टीचरचं सक्सेस असू शकतो. पॅरेंट, टू सी अ चाइल्ड्स प्रोग्रेस अँड हिज ऑर हर हॅपीनेस. मुलाची प्रगती बघणं पण त्याचबरोबर त्याचा आनंद बघणं हे कदाचित पॅरेंट्सचं सक्सेस असू शकतं. सो सक्सेसची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आहे. सो अशा प्रकारे आपला वॉर्मिंग अप इथे सोडून झालेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपनाज होमस्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.